ओम नमः शिवाय. आता लवकरच श्रावण महिना चालू होणार आहे. तर श्रावण महिन्यामध्ये बऱ्याच जणांना शिवलीला अमृत ग्रंथाचं पारायण करायचं असतं. पण ज्यांना पारायण करणं शक्य होत नसेल तर त्यांनी मग दररोज कोणत्या सेवा करायच्या आहेत जेणेकरून आपल्याला पारायणाचं संपूर्ण फळ मिळत असतं. तर दररोज आपल्याला ह्या ज्या सेवा करायच्या आहेत तर त्या प्रदोष काळामध्ये सेवा करायच्या आहेत. तर शिवलिंग असेल तुम्हाला घरीच म्हणजे देवघरामध्ये तर तुम्ही घरीच काय करायचं आहे, शिवलिंगावरती पाणी, दूध किंवा बेलपत्र, धतुराचं फळ किंवा फूल, मध आणि जी शिवामूठ असेल प्रत्येक सोमवारची तर शिवामूठ ते अर्पण करायची आहे. किंवा काही शक्य नाही झालं तर दूध आणि एक तांब्या भरून पाणी तुम्ही दररोज अर्पण करू शकता. कारण भगवान शंकराची पूजा केल्याने आपल्या ज्या काही मनोकामना आहेत तर त्या पूर्ण होतात. आणि शिवलीला अमृत ग्रंथामधील 11वा अध्याय आपल्याला दररोज प्रदोष काळामध्ये पठण करायचं आहे. कारण की हा 11वा अध्याय रुद्राध्याय म्हणून म्हटले जाते. त्यामुळे मग हा अध्याय पठण केल्यामुळे आपल्याला संपूर्ण पारायणाचे फळ मिळत असते. तर आपल्याला ह्या ज्या सेवा आहेत तर संपूर्ण श्रावण महिना संपेपर्यंत सेवा करायची आहे. त्याचप्रमाणे ओम नमः शिवाय हा जो मंत्र आहे तर दररोज 108 वेळा म्हणायचा आहे.